शरद पवारांचा अंदाज खरा ठरतोय। अजित पवारांच्या बाबतीत जे अनेकांना वाटत होतं ते एका मागून एक समोर येताना दिसतंय। पडद्यामागचा डायरेक्टरही समोर येतोय आणि फरांडे बाबाची भविष्यवाणी खरी ठरताना दिसते। अजित पवारांना नेते मानणारे कार्यकर्त्यांची पोरं सुद्धा आता अजित पवारांच्या विरोधात दंड ठोकू लागलेत। हक्काचं पुन्हा जातं म्हटल्यावर आघाडी करण्यासाठी ज्या काकाचं वय झालं म्हणून पक्ष फोडला होता त्याच काकांना मला वाचवा म्हणायची वेळ अजित पवारांवरती आली। धनंजय मुंडे दिल्लीत जातात, शहांना भेटतात। त्या पाठोपाठ सुनील तटकरेही दिल्लीत जातात, प्रफुल्ल पटेलही दिल्लीत जातात आणि दोघेही शहांना भेटतात। पडद्यामागचा सगळा सिक्वेन्स सांगतोय की राजकीय मोठं काहीतरी घडतं। फरांडे बाबाचा संदर्भ मी यासाठी जोडला कारण त्यांनी यावेळीची भविष्यवाणी अशी केली होती की 2026 या सालामध्ये राजकीय उलथापालथी अटळीत आहे। 2026 हे वर्ष सुरू होण्यासाठी फक्त खाली 11 दिवसाचा अवधी राहिला। 23 नोव्हेंबरलाच वर्षपूर्ती जी आहे ती महायुतीच्या सरकारला झाली आणि पुढच्या एका महिन्यात आणखी एका मंत्र्याची विकेट पडली। आता पुढचे जे फुटणारे आहेत ते सुद्धा दिग्गज आहेत आणि ताकदीचे आहेत। पहिलं नाव फुटतंय ते म्हणजे धनंजय मुंडेंचं। धनंजय मुंडे कसे फुटू शकतात? खरं तर अमित शहाच्या भेटीला धनंजय मुंडे दिल्लीत जातात आणि अजित पवारांचे नेते म्हणतात काय न बुवा, मला ते दिल्लीत कधी गेले, का गेले आणि कशासाठी गेले माहीत नाही। मात्र लोकांची चर्चा आहे की धनंजय मुंडे याच्यासाठी गेले की माणिकराव कोकाटेची जागा धनंजय मुंडेंना पाहिजे, अशी चर्चा सुरू झाली। बरं असो, दुसरीकडे छगन भुजबळ हे हॉस्पिटलमध्ये आहेत आणि ते पूर्णपणे अजित पवारांना वैतागलेले आहेत। अजित पवार आणि छगन भुजबळांचा राजकीय अनुभव बघितला तर छगन भुजबळ हे कधीही मोठेच अजित पवारांपेक्षा। त्यात अजित दादांनी छगन भुजबळांची संधी हिसकावून घेतलेली आहे, त्यामुळे छगन भुजबळांना तसंही अजित पवारांच्या अंडरखाली काम करणं पेलवत नाहीये आणि त्यामुळे भुजबळ कधीही भाजपाच्या वाटेवर जाऊ शकतात। बरं, धनंजय मुंडे छगन भुजबळांचं समजू शकतो, मात्र सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे काल अमित शहाच्या भेटीसाठी दिल्लीत काय करत होते? सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे शहांची भेटीगाठी घेतात। अजित पवारांची चर्चा म्हणजेच अजित पवारांच्या आमदाराची चर्चा आणि बाहेरच्या वरच्या लेवलच्या चर्चा सुद्धा सांगतात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे अजित पवारांची मुळात माणसंच नाही। योग्य वेळ आली की ती लगेच एक गाव दोन तुकडे करून भाजपाला आपल्या सोबत घेतील किंवा ते भाजपा सोबत जातील। कालची भेट ही तर अधोरेखित करणारी नव्हते। नाहीतर विचार करा, ज्या अजित पवारांनी सूरज चव्हाणांना संघटनेच्या अध्यक्षाला मारहाण केली म्हणून पक्षातून काढलं, त्याची हाकलपट्टी केली, त्याला सरचिटणीस पद देऊन पुन्हा त्याचा उदो करणारे सुनील तटकरे होते। अजित पवार तिथेही म्हटले काय नको, सूरज चव्हाणला कधी आणि कोणी पक्षात घेतलं याचा काही ठाव ठिकाणाचा नाही। अर्थ आणि सिक्वेन्स जोडायचे जर ठरले तर हे कळतंय की पवारांचा अंदाज खरा ठरत होता। पवार 2-2.5 वर्षापासून शांत होते। पवार अजित पवार आपलेच आहे किंवा दादा आपलाच आहे किंवा घरच्या कुटुंबियाच्या प्रेशरमुळे सामावूनही घेत असतील, एकत्र उठबस करतही असतील। मात्र अजित पवारांची क्षमता किती आहे? अजित पवारांना किती राजकारण पेलू शकतं? अजित पवारांना राजकारणामध्ये किती टिकावता धरता येऊ शकतो हे दाखवण्यासाठी अजित पवारांना मागच्या 2.5 वर्षापासून डील शरद पवारांनी दिली होती। त्यानंतर पार्थ पवारावरती जमीन व्यवहाराचे आरोप झाले होते, त्यावेळी अजित पवारांच्या बाजूने कोण उभं राहिलं होतं? आताही माणिकराव कोकाटे यांच्या बाबत जे प्रकरण समोर आलेलं आहे, माणिकराव कोकाटेंच्या बाजूने अजित पवारांचे कोणते नेते उभे राहिलेले नाही। धनंजय मुंडेंनाही डिफेंड करण्यासाठी कोणी आलं नाही, माणिकराव कोकाटेंनाही आलं नाही। अजित पवार स्वतः जेव्हा अडचणीत येतात त्याही वेळी एकाकी लढाई जी आहे ती अजित पवारांना लढावी लागते आणि त्यामुळे ही पहिली घटना सांगते की जर महायुतीमध्ये सगळ्यात आधी कोणाची विकेट पडणार असेल तर ते आहेत अजित पवार। दुसरी घटना सुप्रिया सुळे, रोहित पवार, शरद पवार हे अजित पवारांच्या मदतीला धावलेत, पण पार्थ पवाराचं प्रकरण समोर आलं तेव्हा सुप्रिया सुळे म्हणाल्या नाही, मला पार्थने सांगितलं, मी आत्या आहे त्याची, आत्या मी असं काही केलं नाही, मी विश्वास ठेवला। ज्यावेळी अजित पवारांनी IPS संजना कृष्णा यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं त्यावेळी रोहित पवार म्हणाले नाही, दादाची तशी स्टाईल आहे। शरद पवारांनी विचारलं नाही, पवारांवरती गुन्हा का दाखल झाला नाही हे सगळं फडणवीसांना विचारलं पाहिजे, त्यांनी गुन्हा का दाखल केला नाही।
शरद पवार तोंडावर बोट ठेवून राहिले. मात्र इतर वेळी पवारांचा पक्ष अजित पवारांना डिफेंड करतो, पण अजित पवारांसोबत असलेले मंत्री मात्र डिफेंड करत नाही. ही दुसरी घटना सांगते की एक तर अजित पवारांना राजकीयरित्या कोल्लं जाईल किंवा मग एक पक्ष आजही भाजपाचा होईल. तिसरा जो पवारांचा अंदाज मला पुरेपूर खरा वाटतो तो म्हणजे अजित पवारांसोबत गेलेले मंत्री आणि आमदार हे अजित पवारांमुळे गेले होते की सत्तेमुळे. छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल फुटले याचा सगळ्यात मोठा धक्का हा शरद पवारांना होता. सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील ही पहिली पवारांची राष्ट्रवादीची फळी आहे जी फुटली. त्याचा धक्का त्यांना होता, पण हे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील जाऊ शकत नाही हेही पवार पुरेपूर ओळखून होते. की यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.